नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजचा जो आपला बेत आहे तो प्रत्येक मराठी माणसांच्या घरात हा बनतोच। बनवायलाही सोपा आहे आणि सर्व आवडीने खातात, म्हणून प्रत्येक गृहिणीच्या तो आवडीचा आहे। तसं बघायला गेलं तर वरण हे साधंच आहे, पण बनवायची पद्धत मात्र प्रत्येकीची वेगवेगळी आहे। आता बघा ना, काही ठिकाणी ओले खोबरे वाटण करून वरण बनवले जाते, तर काही ठिकाणी फोडणीचे वरण बनवले जाते। असो, तर आपण आता तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे वरणासाठी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळ घेऊ शकता। मी इथे वरणासाठी टोमॅटो कापून घेत आहे। कुकरमध्ये भात आणि वरण लावून घेऊया। मी इथे टोमॅटो आधीच घालते, काही जण फोडणीच्या वेळी बनवताना सुद्धा घालतात, तसेही चालते। कुकरला डाळ भात शिजेपर्यंत आपण बटाट्यांच्या कापांची तयारी करून घेऊया। मी इथे मोठे 3 बटाटे घेतले आहे आमच्या दोघांसाठी। तुम्ही तुमच्या फॅमिली साईज प्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। सर्वप्रथम आपण बटाटे स्वच्छ धुवून घेऊया आणि बटाटा भजीसाठी कापतो तसे कापूया, ना जास्त जाड ना जास्त पातळ। कापून झाले की पाण्यातून काढून घेऊया आणि त्यात मसाले टाकून घेऊया। हळद, तिखट, मीठ, गरम मसाला चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया। आता एका प्लेटमध्ये रवा घेऊया, त्यात मसाले लावलेल्या बटाट्याची कापं दोन्ही बाजूंनी रवा लावून घेऊया। आता एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून तेल गरम झाल्यावरती त्यात बटाट्याची कापं टाकून दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घेऊया। चाकूच्या मदतीने आपण कापं शिजलेत का पाहून काढून घेऊया। आता कुकरमधून डाळीचा डबा काढून डाळ नीट घाटून घेऊया। गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल ओतून राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण कापून फोडणीमध्ये टाकूया। फोडणी चांगली तडतडली की त्यामध्ये वरण टाका। हळद, तिखट, मीठ, गोडा मसाला हे तुम्ही चवीनुसार टाकू शकता। एक उकळी येऊ द्या आणि शेवटी कोथिंबीर कापून ती त्याच्यावरती टाकून द्या। आता गरमागरम वरण, भात, तूप टाकून कुरकुरीत बटाट्याची कापं आणि एक लोणच्याची फोड। झालं आपलं आजचं जेवण तयार। कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।